1 मेला महाराष्ट्र दिन तर आहेच, पण 1 मेला आपल्याला खूप हसायला मिळणार आहे कारण गुलकंद हा सिनेमा येतोय आणि आत्ता माझ्यासोबत आहेत जुई आणि तेजस आणि मी त्यांनाच विचारणार आहे की इतक्या धमाल टीमचा भाग होणं अर्थातच खूप लकी आणि स्पेशल असेल. तर तूच आधी सांग जुई कसा होता हा अनुभव? खूपच कमाल अनुभव होता. म्हणजे तू म्हणालीस तसं खऱ्या अर्थाने धमाल टीम आहे ही आणि माझ्यासाठी तर ड्रीम लाईक मी म्हणेन ड्रीम टीम जे आपण म्हणतो तसं काहीसं. कारण सगळ्यांचीच मी मनापासून खूप मोठी फॅन आहे. समीर दादा असेल, सई असेल, प्रसाद सर, त्यातून ईशा पण माझी सीनियर आहे. सो आय हॅव ऑल्वेज लुक्ड अप टू हर. सो आय थिंक आणि त्यातून सचिन गोस्वामी आणि सचिन मोठे सर. सो आय थिंक सगळंच इतकं जुळून आलं आहे आणि मला या टीमचा भाग होता आलं हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. चित्रपटही फार गोड झाला आहे. सो त्याच्यामुळे एक्साइटमेंटही आहे. असं सगळं वाटतंय. सेम इयर म्हणजे जर तुम्ही आत्ता ही जर कास्ट बघितली तर या कास्टिंगसोबत काम करण्याचं खरंच मी जसं म्हटलं मगाशी माझ्यासाठी ह्या पोस्टरवर असणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्या कास्टसोबत काम करायला मिळणं, ते सतत तुमच्या आजूबाजूला असणं, तुमचे सीन्स त्यांच्यासोबत असणं, तेही खूप मोठी गोष्ट आहे. ह्यातनं फार गोष्टी शिकायलाही मिळाल्या आणि समीर दादा होता आमच्यासोबत. देअर वॉज नेवर अ डल मुमेंट ऑन द सेट. इनफॅक्ट तेच विचारीन की हसू तर खूप येत असेल, ते कंट्रोल करायला जमलं का? एक्झॅक्टली एक्झॅक्टली कारण ही हास्य जत्रेची सवय होती दादाची. आम्ही सोफ्यावर बसलेलो असताना सुरू स्किटमध्ये तो आमच्याकडे मागे येऊन कधी काय बोलून जायचा आणि आम्ही ते कंट्रोल, इथेही दादाचं सुरूच असायचं. पण ही मेड शुअर की सेटवरची एनर्जी कधीच डाऊन नाही होणार या गोष्टीमुळे. आणि नाशिकमध्ये शूट करत होतो त्यामुळे त्यामुळे ऊन असायचं खूप. पण ह्या टीमसोबत काम करत असताना किंवा त्या सगळ्या माहोलमध्ये असताना ना कधीच हेक्टिक असं जाणवलंच नाही की अरे हेक्टिक होतं आहे शूट, नाही कधीच नाही. खूप छान अनुभव होता खूपच. आणि सचिन सर आणि सचिन सरांबद्दल काय बोलणार. यिन यांग जसं असतं त्याची जोडी करेक्ट मिळालेली असते, तसं ह्या रायटर, हे जे रायटर आहेत आणि त्याला डिरेक्शनची जोड, ते एक करेक्ट समीकरण जुळून आपण हास्यजत्रा तर बघतोच दर आठवड्याला. पण तुम्ही फिल्म जरूर बघावी, जरूर मिस करू नका अजिबातच. 1 मेला जाऊन ही जरूर फिल्म बघा तुम्ही, मिस करू. आणि जुई मी हेच विचारेन की सई तामणकर तुझी आई आहे. हे तुला कळल्यावर तुझी पहिली रिएक्शन काय होती? तिची तिला विचारणारच आहे मी. नाही मला बिलीव्हच नव्हतं झालं. म्हणजे जेव्हा सरांनीच जेव्हा गोष्ट नरेट केली आणि सगळं सांगितलं आणि मग कास्टिंग सांगितलं की हे कॅरेक्टर असं असं तुझी आई सई आणि वडील समीर चौगुल. म्हटलं सई खरंच. पण मी मगाशी स्टेजवर सुद्धा म्हणाले तसंच की ती संतूर मॉम आहे. सो येस त्याबद्दल काय बोलणार आणि मला प्रचंड आवडते ती. आणि मी जे स्टेजवरती स्वप्नमत म्हणाले ते यासाठी कारण म्हणजे आत्ताच्या आमच्या पिढीला जेनझी आम्ही ज्या ज्या अभिनेत्री सईची मुलगी करायला मिळणं म्हणजे विश्वास न बसण्यासारखंच आहे. विचारलं का मग मी किती वयाची आहे असं नाही विचारलं. मग तू सेमच वयाची असते आपली. हो. नाही नाही पण मजा मजा आणि शी इज मग अ स्वीट हार्ट. सेटवर सई आणि समीर यांच्याबरोबर कारण तुम्ही जास्त हो, सीन हो. त्यांचे होते Yes. तुझ्याबरोबर, तर ते कसं होतं? कमाल. मला वाटतं ते दोघंही खूपच कमाल अभिनेत्री आणि अभिनेते आहेत. खूप शिकण्यासारखं होतं त्यांच्याकडून. समीर दादाची एनर्जी आणि सईचे डोळे. म्हणजे मी खरंच जेव्हा जेव्हा मला सेटवरती वेळ मिळायचा की त्यांचा एखादा सीन आहे मी मुद्दाम जाऊन बसायचे आणि स्पेशली सईसाठी बसायचे की ती जे वर्किंग करायची तिच्या डोळ्यातून ती जे एक्सप्रेस करायची. सो आय थिंक फॉर अस जे आम्ही आता येतोय छान छान काम करू इच्छितोय सो Arriving. अरायव्हिंग जे आम्ही आहोत सो त्यासाठी आय थिंक इट वॉज लाईक अ वर्कशॉप बट ॲट द सेम टाईम मजा असं सगळं मिक्स होतं शिकायला मिळालं. वा. आणि जुई अर्थात मी हे विचारेन की जसं जसं तुझं आता छान एक एक वेगवेगळ्या फिल्मचे ग्राफ एक एक सुरू आहेत, तर ज्या पद्धतीने तू फिल्म सध्या निवडतेस का ते तुझ्याकडे त्या ऑफरच येत आहेत हे छानच आहे. पण कशा पद्धतीने हे सगळं घडत चाललंय, तू विचार कसा करतेस का ते ऑफरच सुंदर येत आहेत, काय आहे? ऑफर सुंदर येत आहेत हे तर आहेच पण मला असं वाटतं की कुठली गोष्ट तुमच्या विचारातूनच होते. सो
तो चॉईस जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनात करता की नाही आपल्याला हे असं काम करायचं आहे, इतक्या छान लोकांबरोबर करायचं आहे आणि ते कुठेतरी मॅनिफेस्ट होतं युनिवर्समध्ये आणि मग ते तुमच्याकडे वळून येतं. सो तसं काहीसं होतं आहे. पण येस, आय एम सुपर ग्रेटफुल अबाउट इट की इतक्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करायला मिळतं आणि बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स येतात. सो येस, टचवूड. तेजस, तुझ्यासाठी जेव्हा ही ऑफर आली समोर तेव्हा ती पहिली रिॲक्शन काय होती? काय अनएक्सपेक्टेड होतं कधी कळलं होतं कधी तुला? हां कोणाकडनं कळलं होतं काय? मला सचिन सरांचाच फोन आला. सचिन मोटे सरांचा फोन आलेला मला की काय करतोय सध्या. म्हटलं सर काय नाही आहे, आता एक फिल्म केली मी, आता फ्रीच आहे सध्या. म्हटलं अरे जरा सेटवर ये. तर पहिले तर मला असं वाटलं की हास्य जत्रेसाठी पुन्हा विचारत आहेत मला, कारण म्हणजे ते पण शॉकिंगच होतं कारण त्या गोष्टीला पण 5 वर्ष होऊन गेलेली. हां. आणि म्हटलं ओके, जर बघूया आपण सर काय म्हणतात. आणि मग सरांनी तिथे गेल्यानंतर हा बॉम्ब फुटला माझ्यासमोर की अरे एक फिल्म करतो आहे. तर म्हटलं आत्ता बघू तू आत्ता कसा दिसतोस, कारण त्यांना पण अंदाज नव्हता, आम्ही मध्ये भेटलो नव्हतो 5 वर्ष. तर त्यांनी फक्त बघितलं, एकमेकांकडे बघितलं आणि ते वर लाईक हां. आणि मग त्यांनी एक्सप्लेन केलं की असं असं तुझं कॅरेक्टर आहे आणि ही टीम आहे. म्हटलं वा, आपल्याला या टीमचा भाग व्हावंच लागेल, व्हायचंच आहे. आणि घरी त्या कळल्यानंतर दिवशी चालत घरी गेलास का तरंगत घरी गेला? तरंगातच गेलो, ऑलमोस्ट तरंगातच गेलो. कुठे राहतोस तू? मी राहतो डोंबिवलीला. नाही, डोंट वरी, मुलींना तुझा पत्ता नाही देणार. नाही, डोंबिवली ऐकल्यानंतर एक कॉमन रिॲक्शन अशी, ओ डोंबिवलीला, म्हणून मी म्हटलं पर्यंत तू तरंगत गेला. तिथपर्यंत तरंगत गेलो. आणि घरच्यांना ही गोष्ट सांगितल्यानंतर ते पण तसेच माझ्यासमोर तरंगत होते. तेही खूपच खुश झाले, मीही खूपच खुश होतो. चला, आणि आता मी एक लास्ट प्रश्न हा विचारणार आहे की चल जाऊ डेटवर नावाचं एक धमाल गाणं आहे, त्याच्यावर रील तर येतातच आहेत. काय तुम्ही करणार आहात की नाही? का केली रील? झाली, रील पण झाली. हा, आणि रील तर होत राहतात. आता प्रश्न महत्वाचा आहे की या आधीच्या कुठल्या तरी डेटचा एक अनुभव शेअर कराल का? किंवा आणि फ्युचर डेटमध्ये कशी डेट असावी असं तुम्हाला वाटतं? अपेक्षा काय आहेत? माहीत नाही मला, हे पण ह्या गोष्टी पण मला नाही माहिती, जेनझी आणि मिलेनियल आणि झेलेनियल, आणि मी 97 बॉर्न आहे. पण खरं सांगायचं तर अपब्रिंगिंगात तसं नव्हतं की मी डेट्सवर वगैरे जातो. मी सिरियसली कधी डेटवर वगैरे मला तू खरं सांग, आई हा इंटरव्ह्यू बघणार आहे म्हणून तू असं बोलतोस? अजिबात नाही, खरोखर. डेटवर जाण्यासाठी मुळात इनिशियली मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो मी, आणि थिएटर गेलेलं नाही. मुळात पैसे लागतात. खरं बोल. खरोखर. सो असा काही किस्सा नाही. तू डेटवर गेला नाहीयेस असं तुझं म्हणणं नाही, आहे? डेटवर गेलो नाही असं नाही आहे, पण असं फार नाही गेलो आहे की त्यातनं काही किस्से घडतील किंवा असं काही सांगण्यासारखा किस्सा आठवत नाही आत्ता. मग फ्युचर डेट कशी असावी? आयडियल काय वाटतं तुला? डेट कशी असावी याचं उत्तर देऊ शकतो मी की कुठे असावी? कुठे असावी. ओ, ते तुझ्यावरच आहे. म्हणजे हां, कुठे असावी. आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ. बजेट तूच ठरवणार आहेस. हो, आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझ्या डेटचा शिल्पकार. आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ माउंटेन्स आणि नॉर्थ इंडिया. सो तिकडे असावी असं मला वाटतं, कारण कॅफेज किंवा ह्या सगळ्या कल्चरपेक्षा नेचरमध्ये मला जायला आवडेल. कुठे नॉर्थ इंडियामध्ये कुठे जायचं? नॉर्थमध्ये कुठेही. मी नॉर्थच्या आता आपण काय पंख उडवतोच आहोत ना, मग उडू देत ना ते पंख कल्पनेचे. हा, नॉर्थमध्ये कुठे जायला आवडेल? काश्मीर. वा वा. हो हो हो. काश्मीर, ग्रेट लेक्स म्हणून जे 7 तलाव आहेत ते मी चित्रांमध्येच पाहिलेत आत्तापर्यंत. पण जर मी डेटवर गेलो कुठल्या मुलीसोबत तर मला तिथे जायला आवडेल, कारण हां, एका खूप मोठ्या माणसांनी मला सांगितलं की माणूस प्रवासात कळतो. माणूस प्रवासात कळतो. त्यामुळे फॅन्सी डेट्सपेक्षा त्या व्यक्तीसोबत प्रवास करायला खूप आवडतं का? असं काही प्रवास करायला नाही आवडत, पण कंपनी मॅटर्स. कंपनी चांगली असेल तर मला प्रवास करायला आवडतो, नाहीतर प्रवासाचा फार मोठा कंपनी चांगली मिळाली तरच तू प्रवास करून डेटवर जाणार. आणि एक्झॅक्टली, तो प्रवास पण वर्थ असला पाहिजे असं. तर ही माझी डेटची आयडिया आहे. मस्त, खूप अपेक्षा आहेत त्याच्या.
चांगलं आहे. त्यामुळे मी कधी गेलो नाही फार डेटवर, कळलं का तुम्हाला? हा ओके. पण तुझी काश्मीरची डेट वर्क व्हावी हे आपण नक्कीच प्रे करूया. थँक्यू सो मच. थँक्यू. जुई, आता बॉल तुझ्याकडे आलेला आहे. हे बघ, मला असं वाटतं की या आधीच्या डेटचा अनुभव सांगितलं तरी चालेल. नाही, मी पण फ्युचर डेटचंच सांगेन की हे बघ, असा मुलगा कोणीतरी असं की हा जे असं बोलला की इथे जायचंय मग असं करेल, हे सगळं त्यांनी प्लॅन करू दे. हां, आणि मला फक्त बोलवायचं की जुई तू प्लॅन ये. छान करायला पाहिजे ना. हां, तर ही अपेक्षा आहे ना तुझी? होती आहे, म्हणून मी सांगते ना जाहीरपणे की चांगला प्लॅन असं केला पाहिजे, म्हणजे असं छान वाटलं पाहिजे. माझं आवडतं असं छान, मला टाकीटोज आवडतात, तर मला असं छान टाकीटोज असतील, छान गप्पा झाल्या पाहिजे, सॉफ्ट म्युझिक हवं, असं छान एकदम मस्त छान. पण मी नाही काय प्लॅन करणार आहे, सॉरी, समोरच्यानी करावं. आणि मुंबईत का मुंबई बाहेर? असं काय माझं फार अपेक्षा नाही कुठेही. हो, तो म्हणाला कंपनी चांगली पाहिजे मग मी हो म्हणेन यायला. मग हो म्हणतो. चल. सगळ्यांना कळलंय. म्हणजे कसं आहे ना, तुमच्या इन्स्टावर जे DM वर येतात प्रपोजल, त्यांना मी आपली एक वाट दिली, दिशा दिली की अशा पद्धतीने बाबा प्रयत्न करा बाबा, है ना? येस, थँक्यू. त्यामुळे आता चल जाऊ डेटवर, असं यांना कोण म्हणतंय ते आपण नक्की बघू आणि कोणत्या डेट यशस्वी होत आहेत ते काही काळात आपल्याला कळेलच. सो वा. आणि जाता जाता हेच विचारेन की बिगेस्ट टेकअवे काय होता या सिनेमाचा? अर्थात या सगळ्यांबरोबर काम करणं हे आहेच, त्या पलीकडे काहीतरी अजून वेगळं असेल जे तुला एक ऍक्टर म्हणून मिळालं असेल किंवा व्यक्ती म्हणून कोणत्या व्यक्तीकडनं मिळालं असं काही? त्या रिलेटेड म्हणजे माझं एक समीर चौगुले, आपला समीर दादा, त्याच्याबरोबर एक खूप सुंदर कॉन्व्हर्सेशन झालं होतं, जेव्हा त्यांनी ॲक्च्युली द स्ट्रगल दॅट ही हॅज डन इथपर्यंत येण्यासाठी, ही त्याची पहिली काय म्हणतात प्रमुख भूमिका पोस्टर असलेली. रोलवाली फिल्म आहे प्रमुख भूमिकेतली, आणि तो इतकी वर्ष काम करतोय आणि इतकं सुंदर काम करतोय. पण तो जो स्ट्रगल आहे, सो त्यांनी कायम हेच सांगितलं की प्रामाणिकपणे काम करणं हे किती महत्त्वाचं आहे एक ॲक्टर म्हणून. आणि आज त्यांनी जे प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे, इतका सगळ्यांचा तो लाडका आहे, त्याच्यामागे पूर्णपणे त्याची मेहनत आहे आणि प्रामाणिकपणे त्याचं काम करणं आहे. तो जे काही करतो त्याच्यात तो मन जीव ओतून ते करतो. सो मला असं वाटतं की हा खरंच माझ्यासाठी खूप मोठा टेकअवे होता. ते कॉन्व्हर्सेशन त्याच्याबरोबरचं, इट हॅज स्टेड विथ मी, आणि मला असं वाटतं यापुढे जेही काम करेन तेव्हा हे मनात असेलच. सो थँक्यू समीर दादाला त्यासाठी. सेम इयर. म्हणजे टेकअवे म्हणून तर पहिली गोष्ट तर इतक्या मोठ्या बॅनरचा भाग होणं, इतका मोठा बॅनर, तुमची पहिली फिल्म म्हणून, तुमच्या मातृभाषेतली तुमची पहिली फिल्म म्हणून प्रेझेंट होणं, हा एक खूपच मोठा टेकअवे माझ्यासाठी. आणि जसं जुई म्हणाली तसंच की आता ह्या सगळ्या सिनियर ॲक्टर्सकडे बघताना ते सिनियर का आहेत आज? कारण ते सातत्याने गोष्टी करत राहिले, सातत्य ठेवलं त्यांनी त्या गोष्टींमध्ये. ही खूप मोठी शिकण्याची गोष्ट आहे. कारण हे क्षेत्र असं आहे की तुम्हाला बरेचदा थांबावंसं वाटू शकतं, कारण स्क्रीनवर बघताना गोष्टी फार सोप्या वाटतात. एखादी फिल्म बनायला, एखादी कलाकृती बनायला ते जप जे काही शॉर्ट्स जातात आपल्यासमोर एकानंतर एक, ते शॉर्ट्स तसे जायला खूप लोकांची मेहनत असते त्यामागे. शूटिंगचा पिरियड तुम्ही जर बघाल तर अनेक महिने शूट झालेली फिल्म एकत्र आल्यानंतर ती आपल्याला तशी दिसते. तर एक कलाकार म्हणून पण तुमची जर्नी जर बघाल की हे सगळे पीसेस जोडल्यानंतर तुमच्याकडे जो आलेला अनुभव असतो तो काही औरच असतो. आणि ह्या सिनियर ॲक्टर्सकडे बघताना तो कळतो, त्यांच्या वावरात कळतो, त्यांच्या एक्सपिरियन्समध्ये कळतो. ते जेव्हा काम करत असतात तेव्हा दोन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात त्यांच्या ह्याच्यातून, किंवा त्यांनी सांगणंसुद्धा की हे इकडे असं करून बघ, तो लागेल कट. तिथे आपल्याला माहीत नसतं. माझी पहिलीच फिल्म आहे, दादाने बऱ्याचदा गोष्टी सांगितल्या मला की इथे ना हा वेग लुक टाकून बघ, लागतात हे लुक लागतात एडिटला. ते ह्या सगळ्या गोष्टी, हा खूप मोठा टेकअवे आहे माझ्यासाठी. क्या बात आहे. मला असं वाटतं नक्कीच खूप काय काय कमावलंय तुम्ही या फिल्ममध्ये, असंच म्हणेन मी. आणि खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.